नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता आमचा चिखल करायचा टाईम झाला आहे सकाळी. तर आज नांगर आम्हालाच धरायचा आहे. तर पाहूया, तिकडे चिखल करायचं काम चालू आहे कुंडीमध्ये. तर जाऊन पाहूया तिथं कसं काम चाललं आहे. आणि ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये भात लावणीसाठी कसं चिखल केला जातो, कसं नांगर धरलं जातं, ते तुम्हाला आजचा ब्लॉग दाखवायचा आहे. तर चला आपण जाऊया तिथं. तर मित्रांनो, हे पहा, माझ्या भावाने आऊत धरलेला आहे आणि पाऊस पण जोरदार चालू आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आऊत धरायला पण थोडं दिक्कत होते. तर बाबांनी मेरं बिरं वाहून दिलं आणि आता मध्ये आऊत धरायचं काम आमचं चाललं आहे. आणि लवकरात लवकर चिखोल करायचा आहे आज. आणि एवढीच कुंडी करायची आहे, कारण एवढ्यातच आज भात लावायचा आहे. पाऊस किती वरसतो पहा, हे पहा, जोरात आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये कमी दिसत असेल, पण पाऊस भरपूर चालू आहे मित्रांनो. हे पहा इकडं मित्रांनो, किती जोरात पाऊस चालू आहे. आणि पाहूया आम्हाला किती टाइम लागतो ह्या कुंडीमध्ये चिखल करायला. ते हे पहा, जोरात पाऊस चालू आहे. छत्री पण एकदम फुटून निघलेली आहे. आणि ह्या बाकीच्या कुंड्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. ह्या पहा इकडच्या एकदम जोरात पाऊस चालू आहे. आणि हे पहा, आऊत धरायचं काम मागे चालू आहे एकदम मस्त. आता त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझीच बारी येईल आऊत धरायला. आऊत म्हणजे आमच्याकडे आऊत म्हणतात आणि बाकीच्या भागांमध्ये आवताला नांगर म्हणतात. तर आता थोड्या वेळाने एक हाळा त्यांनी वाहला की दुसरा हाळा आता मला वाहायला लागेल. तर पाहूया मला पण कसं येतं, ते जमतं की नाही. जमतंय म्हणजे मला पण चांगलं जमतंय. आणि आता तो नवीन आहे त्याच्यामुळं आता त्याला शिकवायची पाळी आले. आता तो शिकतोय अजून. आता पाऊस थोडा कमी होत चाललेला आहे मित्रांनो. आता कमी होईल का त्याच्यानंतर थोडे आणि मलाच धरावं लागेल नांगर. तर मित्रांनो, अजून बाकीचं काम राहिलं आहे. आणि आता मी पण थोडं नांगर धरलं इकडच्या साईडला. आणि इकडं आता शेणखत टाकायचं काम चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि थोडं राहिलं आहे अजून. लवकरच आज चिखोल करून टाकू मस्तपैकी, कारण एकदम मस्त मूग पिरला होता, त्याच्यामुळं भुसभुशीत अशी माती होती. त्याच्यामुळं आता लवकर चिखल होईल. हे पहा, इकडे शेणखत टाकायचं काम चालू आहे. म्हणजे एकदम थोडं मग जे भात असतं ते भाताला फुटवा होतो ना, त्याच्यामुळं शेणखत टाकायचं काम चालू आहे. लय जोरात भरपूर असा भाताचा फुटवा होतो शेणखत टाकल्याने. तर हे पहा, तुम्हाला दाखवतो जवळून. एकदम शेणखत चांगलं जबरदस्त घरचं आहे ना. हे पहा, एकदम मस्तपैकी असं झालं आहे. भरपूर फुटवा होईल भाताचा. तर हे पहा, भात टाकायचं, शेणखत टाकायचं काम चालू आहे. तिकडं नांगर दिलं आहे उभं करून. आणि मस्तपैकी शेणखत टाकायचं काम चालू आहे. आणि इकडं हो, एक एक लहान भाऊ आहे, तो काम चुकारपणा करतोय, तो जास्त काम करत नाही. नुसतं आम्हालाच काम सांगतो. हे पहा, आता हे पावडी इथं खालीच पडलेली आहे आणि हो तसाच उभा आहे. आणि हे पहा, कोपरे जसे ना तसेच आहेत, काही काम नाही धाम. हो इकडं पहा, कुदळा पण जसा आणि तसाच आहे. तर आता परत नांगर धरू. हे पहा, बैल पण जसेच्या तसेच उभे आहेत, फक्त मीच करतो जास्त काम. हे पहा, बैल जसेच्या तसेच उभे आहेत. आणि इकडे हे लहान लहान पोरं आहेत ना, हे फक्त आमची मज्जा पाहतात. हे पहा, आता हसवून धावतील आणि घरात पळतील. हां, हे पहा, इकडं लाजतात. या व काम करायला, काम करायला या.
मित्रांनो आता अजून नांगर धरू, कारण थोडं काम बाकी आहे ते पूर्ण करू. त्याच्यानंतर सपाट करायला आळवट धरायला लागेल, ते पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आणि हे पहा, आता सांगितलं तर हा आता कामाला लागलं आहे. हे पहा, मेंट तासलायचं काम. हे पहा, आता मेंट तासलायचं काम चालू आहे इकडे. एकाचं खणायचं काम चालू आहे आणि एकाचं मेंट तासलायचं काम. तर हे पहा, आता सर्व नांगरायचं काम जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. आता फक्त आळवट धरायचा बाकी आहे. तर आता आपण आळवट आणल्यावर आळवट धरणार आहोत मित्रांनो. ते पण तुम्हाला दाखवतो कसं ते आळवट धरलं जातं ते. हे पहा, पूर्णपणे आता पूर्ण नांगरणी झालेली आहे पहा. आणि एकदा का आळवट धरला का पूर्णपणे लावायला चिखल तयार होईल. तर मित्रांनो आता शेवटचं आळवट धरायचं काम आहे ते. आता तिथं माझा भाऊ आहे, तो त्याने आळवट धरलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो शेवटचं कसं आळवट धरलं जातं. त्याच्यानंतर भात लावणीचं काम सुरू होतं आहे. म्हणजे एकदा आळवट धरलं की त्याच्यानंतर फक्त मूठ टाकायचे असतात आणि भात लावायला सुरुवात होते. तर जाऊन पाहूया, आता आळवटाचं काम चालू आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं आळवट धरलं जातं ते. तर हे पहा, आळवट धरलेलं आहे. आणि आळवट म्हणजे जागा सपाट होते आणि जागा सपाट झाली की त्याच्यानंतर मग मूठ टाकायला सुरुवात होते आणि लावायला लगेच सुरुवात होते. तर हे पहा, आता सपाट होत चाललेलं आहे. इकडून सपाट झालेलं आहे आणि आता सपाट करायचं काम चालू आहे. हे पहा इकडे. आता पूर्ण सपाट झाली की त्याच्यानंतर भात लावायला सुरुवात होईल. हे पहा इकडं. ह्या साईडला थोडं सपाट झालेलं आहे आणि ह्या साईडला बाकी आहे, ते आता पूर्ण होईल. हे पहा, एकदम मस्तपैकी सपाट झालं आता पूर्ण. झाला आता पूर्णपणे सपाट, फक्त थोडं राहिलंय. फक्त मध्ये राहिलंय, आता झालंच. हे पहा, ओके झालं वावर. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.